ईश्वराय नमः। आपण काल एक कूट अभंग पाहत होतो, महाशक्ती मुक्ताईंचा। मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याचे। नवलाव झाला थोर, नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला, वांजे पुत्र प्रसवला। विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, शेष माथा वंदी पाय। माशी व्याली घार झाली, पाहून मुक्ताई हसली। या अभंगाचा सार मुक्ताईच्या हसण्यात आहे। हसणं हे मनुष्य स्वभाव आहे। जीव जेव्हा आनंदी होतो तेव्हाच हसतो, किंवा हसणं अभिव्यक्तीची एक माध्यम आहे। आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ती अभिव्यक्त करण्याकरता भाषा जसा एक माध्यम आहे, देहबोली ही एक माध्यम आहे, किंवा हाताने खुणवणं ही एक माध्यम आहे आपली अभिव्यक्तीची। त्याचप्रमाणे रडणं आणि हसणं हे दोन्ही माध्यम आहेत, भावाभिव्यक्तीची ही माध्यम आहे। भाव दुःखपूरित असतील तर रडू येतं, आणि भाव प्रसन्न असेल तर हसू येतं। ही नैसर्गिक क्रिया आहे। संतोषाची अभिव्यक्ती, आनंदाची अभिव्यक्ती करण्याची भाषा। मुक्ताई आनंदित झाली आणि हसल्या, नाहीतर असा हसण्याचा प्रकार खूप आहे। मंदहास्य आहे, स्मितहास्य आहे, विकटहास्य आहे, अपहास्य आहे, उपहास्य आहे। हास्य खूप प्रकारचे आहे, आणि त्या हास्यातून आंतरिक भावना प्रकट होतात। मंदहास्य तो आहे सौम्यपणे आपला आनंद प्रकट करणं, तिथल्या गालातल्या गालातच हसते, मंद हास्य म्हणतात। स्मितहास्य म्हणजे थोडंसं त्याच्यापेक्षा पुढची टप, थोडंसं ओठ हललेले आहेत, दंत किंचित दिसलेले आहेत, स्मितहास्य असते। विकटहास्य असा आहे, अहंकार भरलेले आहे, आणि जसं चिमणीवर ब्रह्मास्त्र प्रयोग करावं तसा एका सामान्य व्यक्ती समोर
आपला अट्टहास दाखवण्याकरता शब्दांनी व्यक्त करण्यापेक्षा हास्याने, जसं आपण नाटकांमध्ये खलनायक असतात त्यांचा जो हसणं असतो त्याला विकट हास्य म्हणतात. नाटकांमध्ये खलनायकांचा जो हास्य असतो त्याला विकट हास्य म्हणतात. अपहास्य एक असतो हे हास्य आनंद होऊन नाहीये, दुसऱ्यांना हिणवण्यासाठी हास्याभिव्यक्ती आहे. अपहास्य दुसऱ्यांना हिणवण्यासाठी हसणं. उपहास्य म्हणजे उपहास करण्याकरता, उपहासात्मक, समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा समोरच्या व्यक्तीचे उपहास करण्याकरता, म्हणजे दखलपात्र न समजणं. उपहास करणं म्हणजे दखलपात्र न समजणं, याच्याकरता ही एक हास्य आहे. आणखीन एक हास्य असतो, लहान बाळांचं मुग्ध हास्य असतोय. त्यात कुठलंही कापट्य नाहीये, कुठलंही आव नाहीये, कुठलंही ढोंग नाहीये, कोणालाही कोणतीही सूचना देण्याकरता नाहीये. ती प्राकृतिक हास्य आहे. त्या बाळाला आनंद झालेले तर ते असते. अशा पद्धतीने सुद्धा मोठ्यांचे सुद्धा हास्य असते की मुग्ध हास्य म्हणतात. आणि एक हास्य आहे सहज, जेव्हा आनंद होते तेव्हा हसून जायचं, हसून द्यायचं. आनंद अभिव्यक्त करण्याचे. मला आनंद झालं ते कसं कळणार? खळखळून आनंदाने हसायचं. मुक्ताईंचे हास्य कुठलं हे मी सांगण्याचा गरज नाही आपल्याला. मुक्ताईंना हसू का आलेले आहे? आश्चर्य पाहून हसू आलेले आहे. आश्चर्य पाहून. बऱ्याच लोकांना वाटत असते की हे कदापिही शक्य होणार नाही, आणि अशा गोष्टी जर साध्य झाले तर ऊर भरून येतो. आनंद अभिव्यक्ती होत असते हास्यातून. हे हास्य. नवलाव झाला थोर, नवलाव आश्चर्य झालंय, मोठं आश्चर्य. थोर म्हणजे मोठं आश्चर्य झालंय. आश्चर्य कधी होतो? आश्चर्याची काय प्रकार आहे? आश्चर्य असाध्य जेव्हा साध्य होतो तेव्हा आश्चर्य होतं. आश्चर्य तेव्हा होतो अनपेक्षित गोष्टी ज्या आहेत ते घडून जातात. आश्चर्य तेव्हा होतो लोक व्यवहारापेक्षाही विपरीत असं काहीतरी घडलं तेव्हा आश्चर्य वाटतं. लोक व्यवहारात वाघ सिंह कधीही माणसाजवळ आले तर पटकन 1 मिनिटात मारून खातात, फाडून खातात. ही व्यवहार आहे. त्याऐवजी सिंह येऊन जर पाय चाटायला लागला तर समजायचं हे आश्चर्य. वाघ येऊन जर पाय चाटायला लागला तर आश्चर्य. लोक व्यवहारापेक्षाही विपरीत काय घडत असेल तेव्हाही आश्चर्य होत.
तेव्हा आश्चर्य. किंवा ज्या गोष्टी शक्य होणार नाही असं म्हणत असतो आपण, हे असंभव, हे घडणारच नाही असं, पण तो घडला, घडून गेला, तर आश्चर्य. सामान्य व्यवहारांमध्ये कधी न हसणारा माणूस हसला तर आश्चर्य. कधीही आयुष्यात डोळ्यातनं पाणी न काढणारा माणूस जर रडला तर ते आश्चर्यच आहे. आश्चर्यच आहे. अत्यंत सज्जन माणूस, ज्याच्याबद्दल गावातल्या लहान बाळाला विचारलं तरी सुद्धा ते अत्यंत सज्जन व्यक्ती आहे, त्या सज्जन व्यक्तीकडून जर काहीतरी अपराध घडला तर तो आश्चर्य. एखादा अपराधी अगदी कसलेला माणूस अपराधांमध्ये, तो जर सज्जन झाला तर आश्चर्य वाटत. आश्चर्य वाटत. सगळेजण एकसारखे आहेत, त्यात एखादा जर 2 क्विंटलचा माणूस आला तर आश्चर्य वाटतं, एवढं कसं काय. आणि सर्वसामान्य लोक एकसारखे असताना एखादा वाऱ्याने उडून जाण्यासारखा जर दिसला तर आश्चर्य वाटतं. सर्व सरासरी 6 फूट 5 ते 6 फुटाच्या अंतरात आहे, एखादा जर 7-7.5 फुटाचा आला तर आश्चर्य वाटतं. आणि सर्व लोकांची 5-6च्या आत वजन उंची असेल आणि एखादा 2-2.5 फुटाचा माणूस आला तर आश्चर्य वाटतं. कारण लोक व्यवहारापेक्षाही थोडंसं भिन्न आणि विपरीत घडलं तर आश्चर्य वाटतं. सूर्य जर मे महिन्याच्या उन्हामध्ये थंडी द्यायला लागला, गार वातावरण जर निर्माण केला तर आश्चर्य. आणि रात्री 12 वाजता चंद्र जर प्रखर ऊन फेकायला लागला तर आश्चर्य, कारण ते निसर्ग विरुद्ध आहे. जमिनीवर चालणारा माणूस जर हवेत तरंगायला लागला, पाण्यावर चालायला लागला तर आश्चर्य. आश्चर्य, यांनाच आश्चर्य म्हणतात. जे 2 चपाती खाणारा जर 200 खाल्ला तर आश्चर्य. आणि रोज इतका खाणारा माणूस 2 वर्ष झाली काही खाल्लेलं नाही, नुसतं पाण्यावरच आहे, आश्चर्य. कारण ही असाध्य गोष्ट आहेत ना, आश्चर्य. आश्चर्य या पद्धतीने घडतात. सगळ्यांना पाय 2 आहेत, एकाला तिसरा पाय जर दिसला तर आश्चर्य. बोट 5 असतात, जर त्याऐवजी जर आणि 2 बोट जादा असतील तर आश्चर्य, जसं म्हणतो आपण. काहीही विचित्र असेल तर ते आश्चर्याचा विषय बनतो. मुक्ताईला आश्चर्य वाटलं कशामुळे? तिनंही जे असाध्य समजलेले होते किंवा संसारात बहुतेक लोकांना पाहिल्यानंतर जे असाध्य वाटत होतं, तेव्हा एखादा व्यक्तींमध्ये साध्यता दिसली तेव्हा त्यांना आनंद झाला. कोणती साध्यता? एक 5-6 गोष्टींची सूची बनवलेली आहे मुक्ताईनेच. नवलाव झाला थोर, नवलाव कुठलं झालं? मुंगी उडाली तिने गिळिले आकाशी, सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळिले सूर्याशी. हे दोन्ही आश्चर्य आहे. वांज स्त्रीला पुत्र होणं हे आश्चर्य. विंचू पाताळात जाणं आश्चर्य. आणि शेष
आणि या विंचूवाला वंदन करणं त्याच्यापेक्षा कैक पट्टीने मोठा आहे आणि तो याला वंदन करतोय. आश्चर्य. लहानशी माशी एवढ्या मोठ्या घारीला जन्म देते, हे आश्चर्य आहे. हे सर्व आश्चर्य पाहून हसू आले मुक्ताईला. आणि हे सर्व रूपक जे आहेत असा कुठल्या वाऱ्यावरची नाही आहेत, हवेतली गोष्ट नाही आहेत. हे सर्वही साधकांशी निगडित आहेत. एकूण जगाचा व्यवहार पाहता बघा, एक वर जाते आणि एक खाली जाते. मुंगी उडाली आकाश, मुंगी वर उडी मारते आणि विंचू पाताळाशी जाय. याच्यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे कुठे वर जायची गरज आहे आणि कुठे खाली उतरण्याची गरज आहे, हे माणसाने ओळखून चालायला पाहिजे. पण नेमका माणसाचा व्यवहार असा दिसते प्रपंचात, जिथे उतरायला पाहिजे तिथे चढतो, जिथे चढायला पाहिजे तिथे उतरतो. म्हणजे जिथे कष्ट करण्याचा गरज आहे विनासायास खाली घसरतो आणि जिथे उतरायला पाहिजे तिथे चढून बसतो. हेच पाहून आश्चर्य वाटलेले मुक्ताईना. उडाली आकाशी, वरती उड्डाण घेणे म्हणतो आपण. उड्डाण, उद्द म्हणजे वरती, वरती चढणं. उडणं ह्याचा अर्थ वरती चढणं. वर चढणं कधीही सोपं नसते, प्रयासात्मक कार्य असतं. साधना कठीण आहे. एक मुंगी झाडावर चढायला जाते, सहज आपण बघा 50 वेळ खाली पडते. वाऱ्याने तरी पडते, पाय निष्ठून तरी पडते, दुसरं कोणतरी आडवा येतो म्हणून तरी पडते, कधी कधी वरिष्ठांचा आदेश म्हणून वापस येते खाली. पण काहीही झाले तरी सुद्धा मुंगीचा एक स्वभाव, ध्येय ठरलेले आहे ना, गाठायचंच. तिलाच मुंगी म्हणतात. काल आपण पाहतो जिला आयुष्यात ध्येय ठरवता येतं आणि ध्येय विषप्राशनाचा नाहीये, अमृत प्राप्तीचा ध्येय आहे. साखर म्हणजे अमृत आहे, अमृत म्हणजे अमरत्व आहे, अमरत्वाचा ध्येय आहे. हा जो जीव आहे शरीरातला, माया सहित आहे, माया उपाधियुक्त आहे किंवा अविद्या उपाधियुक्त आहे. हा जीव सूर्याला निगडायला चाललाय. हा जीव म्हणजेच जिज्ञासू, मुंगी म्हणजे जिज्ञासू. मी काल म्हटल्याप्रमाणे मुंगीला ध्येय ठरवता येतं, मुंगीला शिस्त पाळता येते. बघा तुम्ही असा लाईनीने जा, कधी माणसं तसं चाललेले आपण कधी पाहिलं? मुंगी ज्या पद्धतीने, तुम्ही कितीही त्यांची वाट अडवा, पुन्हा ते ओळीनेच जात असणार, शिस्तीनेच जात असणार. ज्यांच्या जीवनाला शिस्त आहे त्याला साधक म्हणतात. साधकांच्या जीवनाला कधीही शिस्त असते. शिस्त नसलेला माणूस कधीही साधक बनू शकत नाही, जिज्ञासू बनू शकत नाही. तिसरं, मुंगीची स्वभाव आहे कठीणातलं कठीणतर कार्य साध्य करण्यात. साधना आध्यात्मिक कुठलेही सोपं नाहीये, कठीणच आहे. ध्यान करणे, डोळे बसून मिटवून बसणं ही अत्यंत सोपं वाटते,
पण इतकं कठीण काम दुसरं कुठलं नाही. पूजा अर्चना करणं ही वरवर खूप सहज आणि सोपं काम वाटतंय, पण आपण केवळ भौतिक हालचाल करणं सोपं आहे, त्याच्याबरोबर मनाला जोडणं अत्यंत कठीण काम. ज्या भावनेने ते पूजा व्हायला पाहिजे, शिवम भूत्वा शिवम यजेत, विष्णुम भूत्वा विष्णुम यजेत, शिव होऊन विष्णू होऊन विष्णूची पूजा करणं इतकं सोपं आहे का? पाणी घालणं, हळद कुंकू फुलं घालणं, अक्षता घालणं, उदबत्ती ओवाळणं, नैवेद्य दाखवणं, घंटी वाजवणं, हे सगळं सोपं आहे. नमस्कार करणं सर्व सोपं आहे. सांडशी असं जुळलं म्हणून काय वंदन होणार आहे? सांडशी असं केले की तेही असा हात जोडते, त्याला काय वंदन म्हणतात? आणि आमच्या वंदनामध्ये आणि सांडशीच्या वंदनामध्ये काय फार मोठा फरक नाही आहे का? भावना नसतील तर आमची कृती सांडशी सारखंच होतो किंवा पकड सारखं होतो का? त्यात भावनाच नाही, केवळ भौतिकच आहे. होणार काय? त्यात हेच होणार आहे. म्हणून ज्याला जेवढं सोपं म्हणतो ना तेवढंच ते कठीण असते. त्याकरता कठीण आहे, त्या कृतीबरोबर भाव असायला पाहिजे. म्हणून यासाठी कठीण, ही कठीण साधना करण्याची जिद्द आहे त्या मुंगीमध्ये, अर्थात त्या साधकांना. कितीही कठीण असू द्या, मी साधना पूर्ण करणार हे जिद्द मनात असते. आणि त्याच्याकरता कुठलंही त्याग करण्याची तयारी आहे. त्या मुंगीचा 20 वेळ 50 वेळ खाली पडते, पण ते शेवटी जाऊन पोचते तिथे. तसं साधक सुद्धा इतक्या चिकाटीचा असायला पाहिजे, कितीही वेळ त्याचं अपयश येऊ द्या साधनेत, पण तो प्रयास करून, कठीण प्रयास करून ती साध्य करण्याची जिद्द असायला पाहिजे. त्याला साधक म्हणतात. आणि तोच वर जाऊ शकतो. आणि एवढंच नाही, वेद घेण्याची क्षमता, साखर कुठे आहे याची वेद घेण्याची क्षमता जसं मुंगीत आहे, तसं परमात्म्याची वेद घेण्याची क्षमता साधकांकडे असायला पाहिजे. तसं बघितलं तर या जगात सर्वत्र भरलेले आहे. मला कुठलं कोणत्या ठिकाणी आधी भेटणार आहे ते पाहायला पाहिजे. ज्याला स्वतःमध्ये नाही भेटलं तर बाहेर कुठे भेटणार? तर स्वतःतल्या परमात्म्याची वेद घेण्याची क्षमता ज्या जिज्ञासूंमध्ये आहे, तो असं मुंगी आहे, उड्डाण करते, प्रयास करते, साधना करते. तिने गिळिले सूर्याशी. आपण खूप छोटा आहे, सूर्याला गिळते याचा अर्थ सूर्य म्हणजे स्वयंप्रकाशित. सूर्य म्हणजे सन्निधान कारण, सूर्य म्हणजे यथार्थ दर्शक, सूर्य म्हणजे सर्वतंत्र स्वतंत्र अस्तित्व संपन्न. सूर्याची एवढी गुणलक्षणे आहे. सूर्य कोणाच्याही उदार घेऊन कधीही जगत नाही, सर्वतंत्र स्वतंत्र आहे. सूर्य कोणाच्याही आदेशाने चालत नाही. सूर्य कोणाच्या प्रकाशात दिसत नाही, स्वयंप्रकाशित आहे. त्यालाही त्याच प्रकाशातनं पाहायचा आणि तो इतरांना सुद्धा दाखवण्याची क्षमता आहे. तिसरं यथार्थ दर्शक आहे. जगात जे जसं आहे तसंच दाखवणं हे सूर्याचं कार्य आहे. जे जसं आहे, सूर्यप्रकाशात असं कधी नाही होणार की कलर चेंज होऊन दिसेल, साईज लहान मोठा होऊन दिसेल, असं कधी नाही. जे जसं आहे तसंच दाखवणं हे सूर्याचं. सूर्य स्वयंप्रकाशित आहे आणि सूर्य सन्निधान कारण आहे. सूर्य काही करत नाही, परंतु सूर्य आल्याशिवाय दुसरं कुठलंही कार्य होत नाही. सूर्य उगवल्याशिवाय
जीवसृष्टीची हालचाल सुरू होत नाही. हे सूर्याची लक्षण आहेत, हीच लक्षण सर्व ही परमात्म्याची आहे किंवा आत्म्याची आहे. परमात्मा म्हणजे मोठा, आत्मा म्हणजे शरीरातला. शरीरातला आत्मा कोणाच्या दुसऱ्यांच्या प्रकाशाने प्रकाशित होणारा नाहीये, तो स्वयंप्रकाशित आहे. आपल्या शरीरातला आत्मा कोणत्याही पार्शालिटी, पक्षपात करणारा नाहीये. आत्मा यथार्थ दर्शन करवणारा, आणि इथला हा सन्निधान कारण आहे. म्हणजे त्या आत्म्याच्या सन्निधानामुळे बुद्धी, मन, इंद्रिय सर्वही आपापल्या कार्यास प्रवृत्त होतात. तो कोणाला काय करा न करा असा कुठलाही आदेश न देता केवळ त्याचा अस्तित्व मात्राने सर्व इंद्रिय कार्यप्रवृत्त होतात. असा हा आत्मा, असा हा परमात्मा. आणि सर्वज्ञ आहे, सर्व शक्तित्व आहे त्याच्याकडे, आणि सर्व कर्तृत्व आहे, जसं सूर्याला आहे तसं. आणि त्या परमात्म्याची ओळख करणं, ओळख करून घेणं आणि तसा आपण होणं म्हणजे सूर्याला गिळणं. सूर्याला गिळणं ह्याचा अर्थ जीव सुद्धा आत्म्याशी एकरूप होणं. जीव आत्म्याशी एक झाला. जीवो ब्रह्मैव नापरः. जीव आणि ब्रह्म हे दोन वेगळी नाही, आता एकच झालं. पहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मग हे होणं ह्यात काय आश्चर्य? मुक्ताईने हसायचं कारण काय? एक साधक जर ब्रह्मतत्वापर्यंत पोचला, ब्रह्मज्ञानी झाला, तर मुक्ताई काय म्हणून हसत असेल? मुक्ताई एवढ्या करताच हसते, आश्चर्य, नवलाव झाला थोर नवलाव झाला. काय नवलाव झाला? काय आश्चर्य? काय जगातली सर्व माणसं अधोमुखाने व्यवहार करतात. परांचिकानि व्यत्रणत स्वयंभू परांग पश्यती ना अंतरात्मन. जगातली सर्व माणसांची जे इंद्रिय आहेत सर्व अधोमुखाने विषयांकडे धावत आहेत. परांग पश्यती, बाहेरचेच पाहतात, कोणाचेही इंद्रिय अंतर्मुख व्हायला तयार नाही. पण हा एक भेटला साधक, हा अंतर्मुखी झालेले आहे आणि अंतरप्रवास सुरू केलेले आहे आणि आत्म्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झालेले आहे आणि शेवटी जाऊन ते आत्म्यापर्यंत पोचलेले आहे. पोचणं फार कठीण असतं. साधनेत अडथळे खूप असतात. जसं की नेहमी आपण ऐकत असतो कीर्तन आणि प्रवचनकारांच्या मुखातून, देव आला होता एका गावात, येऊन सगळ्या गावांना एकत्र करून सांगितला, कोणाकोणाला काय काय पाहिजे विचारा. लोक म्हणाली, जरासा मागण्याकरता आम्ही विचार करायला पाहिजे, वेळ द्या. देव म्हणाला, 1 आठवड्याची वेळ देतो, तुम्हाला काय काय पाहिजे त्याचा एक सूची बनवून घेऊन या, ते सगळेच देणार आहे तुम्हाला. लोक गेले. पुढच्या सोमवारी या म्हणाला. मी पलीकडच्या गावच्या डोंगरावर असतो, तिथे एक छोटासा मंदिर आहे, तिथे बसतो. तुमच्या गावापासून किती, 1-2-3 किलोमीटर अंतरावर आहे. वर डोंगर आहे, डोंगरावर या, तिथे मंदिराजवळ असतो मी, असं भगवंताने सांगितलं. लोकांनी 8 दिवस बसून सूची बनवली, यादी बनवली, काय काय मागायचं देवाकडनं. कारण जे कोणी जे मागतील ते सर्वही द्यायचं आहे असं सांगितलेले देवाने देतो म्हणून. लोकांनी घरातल्या परस्परांनी सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली. आई वडील, मुलगा सून, नातवंडे, भाऊ बहीण, काका काकी सगळी एकत्र बसून
चर्चा केली, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, सूची बनवली. कोणाला बैल पाहिजे, कोणाला सोनं पाहिजे, कोणाला घर पाहिजे, कोणाला गाडी पाहिजे, कोणाला घोडे पाहिजे, कोणाला कॉर्पोरेटर बनायचंय, कोणाला जिल्हा परिषद सदस्य बनायचंय, कोणाला आमदार बनायचंय, कोणाला मंत्री बनायचंय, सगळे लिहिले. देवाने आधी शब्द दिलेले, जे कोणी जे काय मागतील ते सर्वही मिळेल. लोकांनी सगळीच देणार म्हटल्यानंतर लोकांनी लिहिले. काय पैसे जाणार आहे तर लिहायला. एक आठवड्याची समय पण दिलेली होती. सगळ्यांनी, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनी आपापल्या मागण्या मांडल्या. त्या देव हुशार माणूस. गावाबाहेर पडल्याबरोबर त्या डोंगराला जाईपर्यंत 2-4 किलोमीटरचा जो रस्ता होता, त्या रस्त्याच्या बाजूला काय मांडणी केलेली आहे. पावलो पावली खाण्यापिण्याकरता काय पदार्थ आयुष्यात कधी पाहिला नाही. ते सगळी गोड मिठाई पदार्थ, मिठाई काय म्हणतो, गोड पदार्थ 100वर प्रकारची. दुधाची पदार्थ वेगळी, गुळाची वेगळी, साखरेची वेगळी, तळलेले वेगळे आहेत, उकडलेले वेगळे आहेत. आणि इकडे भाकरी, चपाती, पुरी, बासुंदी काय म्हणतात ते इकडे एका बाजूला हे आहे. आणि कोणाला तिखट पाहिजे तर तिखट आहे, सगळे आहे. आणि खाऊन जरासा पुढे जाईपर्यंत पेय पदार्थ सगळे सगळे. दूध पाहिजे तर दूध, ताक पाहिजे तर ताक. मी दुसरी काय सांगत नाही, जुनी कथा जुन्यातले सगळे पेय पदार्थ त्या काळात सुद्धा खूप साऱ्या प्रकारचे होते. आता तुम्ही हे कडी बिडी असतात की नाही, असली खूप साऱ्या प्रकारचे आसव नावाचे पदार्थ आहेत आयुर्वेदामध्ये. खूप छान छान आसव आहे. आयु वाढवणारी आहेत, रोग निवारण करणारी आहेत. ही सगळी मांडणी केली होती पिण्याची. एवढा खाऊन पिऊन झाले की पुढे नृत्य गायन. इतक्या सुंदर प्रकारचे पाव सोडून पुढे जाऊ नये असं नाचगाणे चालू आहे. त्या बाजूला नाटक चालू आहे. आणि ह्यातनं पुढे गेला तर कीर्तन चालू आहे. कीर्तनापर्यंत कोण जातात, सगळी ह्यातच अडकली. कीर्तन तमाशा संपले तर कीर्तनात जाणार, सगळे तमाशातच अडकले. आणि त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी आहेत, कसरतीच्या गोष्टी आहेत, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत मनोरंजनाचे. आणि हे सगळी ओलांडून जर गेला तर डोंगरावर देवाची भेट होणार आणि मागेल ते देणार. माणसं सकाळीच निघालेत 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजला तरी देव म्हणतोय अख्ख्या गावाला आमंत्रित केलेले एकही पोचत नाही. का? सगळे अडकलेत वाटेतच. इतकी आमिष आमच्या पायात पसरवलेले देवाने त्यातच अडकून पडतात, त्यातच अडकून पडतात. एक अडकला तर तो म्हणतोय दुसऱ्याला तरी का सोडावं. होय ना. मंदिरात गेलेले, नंदीच्या नाकात बोट घातलाय, विंचू चावला, डंक मारला विंचूने. म्हटलं आता उस उस करत गेलो तर सगळे हसणार, त्यापेक्षा किती गार लागते, छान आहे म्हणाला. नाकात हात घालून बघा म्हणाला. दुसरा हात घातला. तो म्हटला मी जर आरडाओरडा केलं तर हसणार, हे खूप गार वाटते म्हणाला. तिसरा घाल, चौथा. जगात सगळे नाकात हात घालवणारीच आहेत, पण बाबा इथे जाऊ नको म्हणणारी कोण नाहीये. प्रपंचात सगळे आपल्यासारखंच बनवणारी जास्त आहेत. या प्रपंचाच्या पुढे परमार्थाचा क्षेत्र आहे, राज्य आहे. बाबांनो ह्यात कशाला अडकून पडता, जावा म्हणणारी कोण आहे? नाही, कोणी नाही. कोळी जाळे टाकलेला होता आणि त्यात आमिष टाकत होता. असा उचलला, मासे होती बरीचशी. आता आत आलेल्या माशांच्या लक्षात आला आपण जे खायला आलो इथे जगण्याकरता नाही, मरण्यासाठी आलोय.
त्यांनी आशा सोडून दिली, आता आपला संपला. दुसरी जे येत होते ना त्यांना सांगत होते ते, बाबांनो येऊ नका, आता आमचं संपलेलं आहे. हा, एवढी टाकले तुम्हीच खाणार आहे, आम्ही येतो म्हटले. आणि आलेले सगळे जग या दिशेने चाललेले असताना त्यातलं एखादा यातून निष्ठून पुढे जात असेल तर ते आश्चर्य नाही का? शब्द स्पर्श रूप रसगंधात्मक विषयांच्या प्रपंचामध्येच सर्व लोक अडकलेले असताना एखादा यात सर्वही यांचा पार करून जर पुढे जात असेल तर मुक्ताईच्या दृष्टीने ते आश्चर्य आहे. अरे सगळी इथेच मरतायत आणि ही कसे काय निसटले? हजारोत एखादा जातोय आणि त्या जाणाऱ्यांच्याही हजारांमधले एखादाच फक्त डोंगरापर्यंत पोहोचतोय, देवापर्यंत पोहोचतोय. लाखात एक भक्त, कोटीत एक संत, अशी एक म्हण आहे. भक्त लाखात लाख लोक असतील तर त्यात एकाला भक्ती करण्याची इच्छा होती. आणि अशी भक्ती करणारी 1 करोड असतील तर त्यात एखाद्याला भगवत प्राप्ती होते. आश्चर्यच आहे ना. निघाले होते सगळे आणि वाटेतच अडकून पडले, हे पाहून आश्चर्य. आम्हीही ब्रह्मप्राप्तीसाठी आलोय, परंतु इथे आल्यानंतर वेगवेगळ्या या संसाराच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये जे अडकून पडलोय, आता कोण सांगायला आला तर तोच मूर्ख, त्यालाच हसायला पाहिजे. अरे आपण यासाठी नाही आलोय, आपण आलोय दुसऱ्यासाठी आणि इथे अडकून पडलो, ही सोडा चला पुढे म्हटला तर डोकं बिकं खराब झालंय का तुमचं, असं विचारण्याच्या स्थितीत आम्ही आहोत. तरीही त्यातून एखादा निष्ठून गेला, नवलाव झाला थोर नवलाव. सर्व प्रपंच अधोमुखाने जात असताना ऊर्ध्वमुखाने जाणारे एका साधकाला पाहून आश्चर्य वाटलं एखादा. आणि एकच घटनेची, साधक सिद्ध झाल्याची जी घटना आहे त्याची 3-4 उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरणं देतात. हा जो साधक होता तो सिद्ध झाला, तिने गिळिले सूर्यासी, म्हणजे आत्मज्ञान ग्रहण केला. ग्रसित करणं, ग्रहण करणं म्हणजेच सूर्याला ज्ञान ग्रहण करणं. सूर्य म्हणजे जसंच तसं दाखवणं. सूर्य म्हणजे ज्ञान आहे. आणि जो ज्ञान ग्रसित केला, ज्ञानाला अवग्रहित केला, अवग्रहित केल्यानंतर तो ज्ञानी झाला. जसा साखर खाऊन खाऊन शुगर होतो, तसं ब्रह्म पाहून पाहून ब्रह्म होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्माला जर जाणलं, आत्म्याला जर जाणला तर आत्माच होतो. ब्रह्माला जाणला, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. विद म्हणजे जाणणं. ब्रह्माला जर जाणला तर तो ब्रह्मच होतो. तसं झाला कुठेतरी एखादा. हे आश्चर्य वाटलं. वांझे पुत्र प्रसवला. ही अविद्या नावाची वांझ जी आहे, अविद्या संपन्न जो जीव आहे, हेच वांझ आहे. अविद्येला फळ काही नाही, चांगलं फळ काही नाही अविद्येला. अज्ञानाला, अविद्येला काय फळ असणार आहे? सुखावह असं कुठलीही फळ नाहीये. पण या अविद्येला ज्ञान प्राप्त झालेले, विद्या प्राप्त झालेले, त्याच्यामुळे ज्ञान नावाचा मुलगा झाला. अविद्येला विवेक नावाचा एक मुलगा झाला. ज्ञानी विवेकी असतो. अविद्या नष्ट झाली, अविद्येच्या पोटातनं विवेक जन्माला येतो.
अविद्या आपण स्वतः नष्ट होऊन विवेकाला जन्म देते. विवेकाला जन्म देते. तसा विवेक जन्माला आलेला. विवेक म्हणजे अविनाशी आत्म अचल जगता ते प्रतिकूल ऐसो नाम विवेक है. आत्मा अविनाशी आहे, अचल आहे, जगत मात्र नाशवंत आहे आणि चंचल आहे असं समजलेला, असं ज्ञान झालेला जो आहे तो विवेक. अविद्या नावाच्या वांज स्त्रीला विवेक नावाचा, विवेक उदय झाला, विवेक नावाचा मुलगा झाला. त्याचा परिणाम काय झाला? आश्चर्य. अविद्येच्या पोटात विवेक जन्माला येणं हे का झालं? गुरु कृपेमुळे झाला. आणि मुंगी सुद्धा सूर्यापर्यंत पोचले कशाने? गुरुनी मार्ग दाखवले, या मार्गाने जा म्हणून. गुरु कृपेमुळे हे साध्य झालेले आहे. आणि पुढे जाऊन सांगतात विंचू पाताळाशी जाय. पाताळ काय जवळ आहे? अतळ, अटळ, अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ आणि पाताळ. 7 लोक हे खाली, खाली 7 आणि वर 7. शेवटचा जो आहे रसातळानंतरचा जो आहे पाताळ आहे. आणि तिथे शेष आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केलेले आहे. शेष कुठे आहे? पाताळाच्या खाली. कारण त्याच्या मस्तकावर अशी एक धारणा आहे आमच्या लोकांची, तिथे शेष आहे. आणि तिथे आता पोचला ज्ञानी. जिकडी पाहाल तिकडी विश्वतो चक्षु, विश्वतो बाहू, विश्वतो पाद, विश्वतो मुकुट, मुख, विश्वतो मुख, परमात्मा. गेलेले विंचू गेले. विंचू कुठला? दुसऱ्यांना दंश करून त्रास देती त्याला विंचू म्हणतात. कधीही कोणाचा भलं करत नाही. जे तिच्या हाताला लागतील त्यांना ते आपली औषधच देणार, दुसरं काय देऊ शकत नाही. तिच्याकडे काय आहे? तिच्या शेपटीत विष. कोणाकोणाच्यात कुठे विष आहे माहिती आहे ना आपल्याला? तक्षकस्य विषम दंते. सर्प आहे त्याचा विष दातात असतो. वृश्चिकस्य विषम पुच्छम. वृश्चिक म्हणजे विंचवाचा विष शेपटीत असते. मक्षिकस्य विषम पदम. माशी आहे ना, तिचं विष कशात असते? पायात असते. दुर्जनांचा कुठेही हात लावला तरी सर्वांगे दुर्जनम विषम. माशीचा फक्त पायात, विंचवाचा फक्त शेपटीत आणि सापाचा फक्त दातात. आणि दुष्टाचा कुठेही हात लावा विषच विष भरलेले असं म्हणतात. हे वृश्चिक जे आहे आपल्या विषाने पीडा देणारी जे आहेत त्यांना वृश्चिक म्हणतात, विंचू म्हणतात. आपल्याही आतमध्ये काही विंचू आहे. विंचू चावला असं एक अभंग माहिती आहे ना आपल्याला? कोण विंचू? हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नावाची विंचू आहे. आणि हे विंचू त्या गुरुकृपेने विवेक उदय झाल्यामुळे ही षड्रिपू संपलेली आहेत. विषयहीन विंचू आहे. आता जीव आहे, पण त्या जीवाच्या ठिकाणी आता कुठलाही
त्याला बाधा निर्माण करणारी शत्रू राहिलेले नाही आहेत. शत्रू सर्वही संपलेले आहे. शत्रू संपलेले जीवात्मा खाली गेला तर ज्याला जग भीते तो काळ सर्प त्याला वंदन करतो. सर्व जगच घाबरते कोणाला? काळ पुरुषाला. सर्प म्हणजे काल पुरुष. ज्ञानीला काल सुद्धा वंदन करतो. का? काल कर्म माया ह्यांना जो जिंकलेले आहे तोच ज्ञानी असतो. काल कर्म आणि माया यांना जो जिंकलेले आहे तोच ज्ञानी असतो. तो ज्ञानी खाली गेलाय आता आणि त्याला सर्प, सगळ्या जगाला घाबरवणारा सर्प शेष, आदिशेष वंदन करतो. माया मुक्ताईला आश्चर्य वाटणार नाही तर काय होईल? हे विंचू आदी जे आहेत षड्रिपू, हे त्रास देणारी आता हे बिनत्रासाची झालेले आहेत. आणि ज्या सापाला सगळे घाबरतात, काळ पुरुषाला, तो काळच आता यांना वंदन करतो. वंदनीय बनलेले आहे. सर्व लोक वंदन करतील असं बनायचं असेल तर ज्ञानी व्हावं लागतं. आत्मसाक्षात्कार करून घ्यावं लागतो. त्याला ना कोणी शत्रू ना कोणी मित्र, सर्वही त्यांचीच. मित्र म्हटले की कुठेतरी शत्रू असावं लागते, शत्रू म्हटले की मित्र असावं लागतो. शत्रू मित्र निरपेक्ष आहेत. शत्रूही नाही आणि मित्रही नाही आहे असा हा जीव. याची अवस्था अशी झालेली आहे की आता हा आत्मदर्शन झालेले एक ऋषी बनले आणि कालही त्याच्या समोर आता लोटांगण घालतो. संपलेलं नाही नवल. अजून एक आहे, माशी व्याली. हे बघा, हे दोन विषाचीच प्राणी होती. विंचू सुद्धा विषाची होती, साप सुद्धा विषाची. दोन विष एकत्र आले की अमृत तयार होते म्हणतात. कुठलं विष कोणाला मारते माहित नाही. विष विषाला मारते. इथे तरी ज्ञान हे दोन्ही विषय नावाचा विषाना मारून टाकले. भय नावाच्या विषाला मारून टाकलेले आहे. आणि ते परस्पर आत्मीय झालेले आहे. आणि आणखीन एक नवल आहे, माशी व्याली घार. तसं व्यवहारात बघितलं तर माशी वीत नाही. जसं गाय विते, म्हैस विते, तसं माशी कधी विते नाही. माशी अंडी घालते. माशीच्या अंडीतनं माशीच तयार व्हायला पाहिजे ना. गायीच्या पोटात कधी वाघ जन्माला येणं शक्य आहे का? नाही आहे ना. किंवा एखादा म्हैशीच्या पोटात हत्ती जन्माला येणं शक्य आहे का? नाही आहे. पण आता इथे झालेलं, माशी व्याली घार. माशी म्हणजे सदा काळ विषयांमध्येच राहणारा, रमणारी, घाणीतच राहणार. तुम्ही फुलांची बुट्टी बाजूला ठेवा, कधी फुलावर बसत नाही माशी. घाण माशी जी आहे ते नेहमी घाणीवरच बसणार. तसा हा जीव नेहमी विषयातच रमणारा. विषय कुठले स्वच्छ आहेत, चांगले आहेत थोडे नाही. विषयांमध्येच रमणारा हा जीव विषय मुक्त झाला. गुरुकृपेने, गुरु उपदेशाने त्याची विषय सर्व निखळून पडलेले आहे आणि तो आता विषय मुक्त झालेला आहे. आणि तो उत्तम साधक बनलेले आहे. आता तो माशी नाही राहिलेला. माशीलाही पंख आहेत, गारीलाही पंख आहेत. माशीचे व्यवहार मलिन वस्तूंशी
पण गारी झाली याचा अर्थ गार हिंडती आकाशी तिची चित्त किल्ला पाशी. तिचं उड्डाण असं घाण वस्तूंशी नाहीये. तिचा व्यवहार सर्व खुल्या आकाशात असतो. असले तरी सुद्धा आकाशात आपण विहार करत असताना सुद्धा तिचं चित्त मात्र तसा ज्ञानी संसारात कसेही कितीही व्यवहार करत असला तरी त्याची चित्त मात्र आत्म्याच्या ठिकाणी असते. जगातल्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं चित्त असते. म्हणून माशी ही जीवात्मा आहे आणि घार हे परमात्मा आहे. हा जीवात्मा आता परमात्माचा किंवा जीव आता आत्मा बनलेले, परमात्मा बनलेले आहे. परमात्मा बनल्यामुळे आश्चर्य वाटले यांना पाहून. सगळी भले भले महात्मा की परमात्मा म्हणवणारी जाऊन जीवभाव धारण करून विषयामध्ये रमतात, परंतु या सर्व विषयांमध्ये बुडलेले जगातनं अशी काही माशी निघाली आणि ते गार झाले, घारी झालेले आहेत. घारी हे खुल्या आकाशात मुक्त जीवन जगणारे. गार हिंडती आकाश मुक्त जीवन आहे तिचे. तिला कुठलेही प्रतिबंध नाहीये. प्रतिबंध भूमीवर आहे, विषय भूमीवर आहेत. त्या प्रांतात गेल्यानंतर कुठलेही प्रतिबंध नाहीये. त्यांना जसं हवे तसे राहू शकतात. पण जसं हवं तसं राहण्यामध्ये अनाचाराचा संबंध येत नाही, कारण ते ज्ञानी आहे. ज्ञानी आहे आणि अशी ज्ञानी झालेले बघून माशी घार झालेले बघून मुक्ताईला आनंद झालेले आहे. म्हणजे ज्ञानी यांची वर्णन केली या अभंगामध्ये. एवढंच. पहिल्या टप्प्यात काय झालं? ज्ञान ग्रहण केले. मुंगी सूर्याला गिळली. त्याच्यानंतर काय झालं? वंद्या स्त्री म्हणजे अविद्या विवेकाला जन्म, आणि विवेक उदय झाल्यामुळे षड्रिपू आपोआप नष्ट झाले. आणि आता षड्रिपू उपद्रव करणारे जे गुण आहेत ते नष्ट होऊन ते जीवात्मा विंचू आता पाताळात गेला. म्हणजे नम्र झाला. पाताळात गेला याचा अर्थ नम्र झाला. खाली जाणं म्हणजे नम्र झाला, विनम्र झाला. जो नम्र झाला त्याच्या समोर देव सुद्धा, काल पुरुष सुद्धा लोटांगण घातला. पाताळाशी जाय म्हणजे लहानपणा देगा देवा ही त्याची धारणा झाली मनाची. आणि ती मनात ही धारणा झाल्यामुळे आता काल पुरुष सुद्धा त्यांना वंदन करू लागला. आणि अंतिम अवस्था त्याची विषय प्रपंच सोडून परमात्माच्या महदाकाशामध्ये विहार करतो. परंतु या प्रपंचात असून सुद्धा त्याची लक्ष मात्र प्रपंचात असूनही, प्रापंचिक व्यवहारात असूनही ज्ञानी माणूस आपलं लक्ष मात्र आत्म्याच्या ठिकाणी किंवा परमात्म्याच्या ठिकाणी ठेवलेले असतो. आणि वरवर पाहता पाहता हे सर्वांना अशक्य आहे. आणि ह्यांना शक्य कसं झालं? या ज्ञानी लोकांना शक्य कसं झालं? म्हणून त्या ज्ञानी लोकांना पाहून ती हसते, आनंदित होती की असं होणं अपेक्षित आहे, असं मुक्ताईनं वाटते. आणि असेच आजचा जो दिवस आहे भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यस्मृतीचा दिवस आहे. असेच एक महाज्ञानी सोलापूर जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी नावाचं गाव, आणि तिथे देशपांडे घराण्यात जन्माला आले. आणि लहानपणापासूनच घरात उत्तम संस्कार आणि देवाची वेड लागल्यामुळे हे स्वतः ब्राह्मण असून
गुरलिंग जंगम महाराज त्यांच्या शेजारी दुसरं गाव आहे, तिथून 10-15 किलोमीटरवर निंबर्गी, हे गुरलिंग जंगम महाराजांचं गाव. गुरलिंग जंगम महाराज हे रंगारी, सुताला रंग देण्याचे काम करणारे, परंतु त्यांनी जीवालाच रंग दिले आणि आत्मरंगात रंगले. घरातले काम करत नव्हते. घरात शेळी होती, शेळी राखण्याचं काम करताना शेळी राखायला गेली की शेळी सोडून द्यायचं डोंगरात आणि ध्यानाला बसायचं. आणि त्या गुरलिंग जंगम महाराज पंढरपूर जवळ असल्या कारणाने यात्रेला पंढरपूरलाही जात होते. पंढरपूरच्या पांडुरंग स्वप्नात त्यांना सांगितलं, अरे वेडे, इथे कशाला आलायस? तुझे गुरु तिथे सिद्धगिरीत आहेत, तिथे जा आणि त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण कर. गुरलिंग जंगम महाराज सिद्धगिरीला गेले. त्यावेळी आपल्या स्वामीजींचे जे आज्जा गुरु होते, परमगुरु म्हणतात, गुरूंच्या गुरुला परमगुरु म्हणतात, तेही महाराजांच्याच नावचे होते. मुप्पिन काळसिद्धेश्वर नावाचेच होते. त्यांच्याकडून दीक्षा ग्रहण केली. कुठे? आता मठावर आपला निवास आहे, हे ठाणेवाले राहतात ना, यांच्या खोली समोर त्या मूळ काडप्पाच्या मंदिरासमोर एक गुफा आहे. त्या गुहेत दीक्षा दिली त्यांना गुरलिंग जंगम महाराजांना. म्हणून आजही गुरलिंग जंगम महाराजांची जेवढी भक्त मंडळी आहेत, गुरुदेव रानडेजींचे भक्त मंडळी जे आहेत, भाऊसाहेब महाराजांच्या अन्य काही शिष्यांची जे भक्त मंडळी आहेत, तिथे येऊन आरती लावतात ते नेहमी त्या गुहेजवळ. का? गुरलिंग जंगम महाराजांना इथे दीक्षा दिली होती काळसिद्धेश्वर स्वामीने. आणि ते प्रख्यात झाल्यानंतर त्यांच्याकडून भाऊसाहेब महाराजांनी दीक्षा घेतली, साधना केली, भरपूर कठोर साधना केली, ध्यान साधना करून ही आध्यात्मिक परिवाराला पाया घातली. आणि जेवढी शिष्य बनवली ते गुरुतुल्य बनतील असं बनवली. सिद्धरामेश्वर महाराज त्यांचे शिष्य, गिरमल्लेश्वर महाराज त्यांचे शिष्य, कन्नूरचे सिद्धलिंगेश्वर महाराज त्यांचे शिष्य, आणखीन या व्यतिरिक्तही खूप लोक होते भाऊसाहेब महाराजांचे शिष्य. आणि भाऊसाहेब महाराज आयुष्यभर ह्या शिष्यांना घेऊनच फिरत होते. बागेवाडीला जायची. आत्ता जे भाऊसाहेब महाराजांची समाधी आहे ती भाऊसाहेब महाराज साधना करत असलेली खोली ती. भाऊसाहेब महाराजांची साधना कक्ष म्हणूनच त्याला ओळखतात. अनेक वर्ष सिद्धरामेश्वर महाराज सुद्धा त्याच खोलीत साधना केलेले गुरूंसमवेत. ते जिथे जातील तिथे त्यांच्या पाठीमागे सर्व शिष्य जात होते. भाऊसाहेब महाराज जिथे जिथे सप्त्यानं जायची, कधी 8 दिवस, 5 दिवस, 15 दिवस थांबले तर तिथेच थांबायचं, परत कधी जाऊ असं विचारायचंच नाही. साधना केली आणि सर्व शिष्यांना सिद्ध बनवण्याचं कार्य भाऊसाहेब महाराजांनी केले. गृहस्थ असून सुद्धा संन्यास्तासारखे जीवन व्यतीत केले. आणि आपली शिष्य सर्वही गृहस्थ असतानाही सर्वांना त्यागी, समर्पित आणि ज्ञानी बनवले. त्याच्यामुळे इंचगेरी संप्रदाय म्हणून जे आज उभा आहे, करोडो लोक आहेत या संप्रदायात, हे भाऊसाहेब महाराजांच्या पुण्याईमुळे, गुरलिंग जंगम महाराज, काळसिद्धेश्वर महाराजजींच्या पुण्याईमुळे हे सर्व परंपरा तयार झाली. आणि सांप्रदायिक उपासनांची पायाही भाऊसाहेब महाराजांनीच घातली. हे 12 अभंग भाऊसाहेब महाराजांनी आणले. संप्रदायाची उपासना ग्रंथ जे दासबोध आहे तेही भाऊसाहेब महाराजांनीच आणले. भाऊसाहेब महाराजांच्या काळात किंवा गुरलिंग जंगम महाराजांच्या काळात एकच पद्य होता, माडो परमेश्वर गुरु ध्यान आहे ना, ती एकच होती. नंतर भाऊसाहेब महाराजांनी थोडं घातले. आणि त्याच्यानंतर सिद्धरामेश्वर महाराजांची शिष्यमंडळी जी होती त्यांनी बरीचशी अभंग ह्यात घालून एक साचा तयार केला. मग काकडाआरतीपासून शेजारतीपर्यंत
एक उपासना ग्रंथ तयार केले, त्या पद्धतीने चालायला लागले. म्हणून जगभरात मग भाऊसाहेब महाराजांची जे शिष्यमंडळी आहेत, प्रशिष्य मंडळी, शिष्यांच्या शिष्यांना काय म्हणतात? प्रशिष्य मंडळी म्हणतात. प्रशिष्य मंडळी देश विदेशात सुद्धा त्यांचा जो ज्ञान होता तो त्याचा प्रसार आणि प्रचार केला. तर अशा भाऊसाहेब महाराजांची पुण्यस्मृती आज आहे आणि या पुण्यस्मृतीच्या दिवशी त्यांची स्मरण आपल्या ह्या परंपरेतली एक परमगुरू आहेत, परमगुरूंचे गुरु आहेत, आपले गुरु स्वामीजी महाराज असतील तर स्वामीजी महाराजांचे ते परमगुरू आहेत. म्हणून सर्व लोक विसरतात किंवा खूप साऱ्या घोषणा देतात, पण महाराजांनी चारच ठेवलेली होती. एक सिद्धरामेश्वर महाराज, भाऊसाहेब महाराज, गुरुलिंग जंगम महाराज आणि काळसिद्धेश्वर. म्हणजे स्वामीजी महाराजांची नाही नाव, ते म्हणत होते की माझी नाही, हे गुरुलिंग जंगम महाराजांची पीठ परंपरेतली, सिद्धगिरी परंपरेतले जे मुपिन काळसिद्धेश्वर होते त्यांची नाव. स्वामीजी महाराज म्हणत होते की माझे नाव घ्यायचं नाही, ही परंपरेतली नाव आहे. म्हणून सिद्धरामेश्वर महाराज, भाऊसाहेब महाराज, गुरुलिंग जंगम महाराज आणि काळसिद्धेश्वर महाराज एवढी चार बस म्हणाल. नाहीतर आमच्या इंचगिरी या परंपरेत ना 10-10, 20-20 नाव घे, त्यातच 10 मिनिटं जाते. एक चुकला तर कुठे आपल्यावर रुसतो बिसतो की काय, आपल्यावर रागावतो बिगावतो की ही भीती वाटते लोकांना. पण स्वामीजी महाराज म्हणत होते जेवढं संक्षिप्त असेल तेवढं चांगलं. तर या निमित्ताने भाऊसाहेब महाराजांची पुण्यस्मृतीच्या निमित्त करून आपण 3 दिवसांचा सत्संग करतो. स्वामीजी महाराजांनी ही परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे. महाजनो येन गतस्स पंतः, मोठी माणसं ज्या रस्त्याने जातात त्याच रस्त्याने आपण चालायचं. जी रस्ता घालून दिलेले आमच्याकरता ते सर्व ही सप्ता, जेवढी सप्ते आमच्याकरता घालून दिलेली आहे त्या सर्व सप्ते संपन्न करणं आणि यातूनच आपल्याला सूर्यापर्यंत जाऊन पोचायचं आहे. अडथळे 1000 जरी असतील, जिज्ञासा मजबूत असेल तर निश्चितच मुंगी उड्डाण घेऊ शकतं आणि सूर्याला गिळू शकतं. तशी आपल्या सर्वांनाही त्या सूर्यापर्यंत स्वामीजी महाराजांनी पोचवलेले आहे. बस एवढीच प्रार्थना करायचं की त्या स्थितीत आम्हाला निरंतर राहण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत देव राजाधिराज सद्गुरुनाथ